गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काही आता सकाळचे 7 वाजता राहिलेत आणि मी जिमला आलो. हे बघा, आमची जिम अशी आहे. जवळपास 12 होते. बॉटल तर आतमधून कशी तुम्हाला दाखवतो मी. थोडीशी म्हणजे लक्षण देत नाही, जशी गावकीची जिम आहे त्याच्यामधले. मस्त आला. तर काही स्वागत तुमचं जिम मध्ये. हे बघा, ही अशी आपली जिम म्हणजे थोडीशी जुनी झाली, पण काय प्रॉब्लेम नाही. लाईट लावतो पहिले. लाईट लावायची गरज नाही, फॅन पण आहेत बघा. सगळा सामान, बेंच प्रेस वगैरे, बेंच प्रेस आहे इकडे पण. इकडे एक मशीन आहे, इकडे बॅकसाठी. आणि इकडे थोडीशी डंबलची अवस्था थोडीशी विकट झाली, कोणतरी पॉवर लावल्या. इकडे बायसेप वगैरे बनवायला. आणि इकडे तुम्हाला दाखवतो इकडे थाईज वगैरे बनवण्यासाठी मशीन. म्हणजे जुनी झाली जिम, जुनी म्हणजे जास्त लक्ष देत नाही. आज काय मारू पण समजत नाही. चेस्ट मारत विचार. तर काही तिथे दिले बघा, कोणी बांधले. आणि सध्या मी मोहो गावात आहे. मोहो तुम्हाला वाटत असेल चिखले ते. डंबल्स वगैरे उचलून ठेवतो मी, दुसरी कोण उचलणार नाही. आय थिंक माझं वॉर्मअप पण येत आहेत. आणि आज चेस्टच मारतो आहेच. चेस्ट इज बेस्ट. आणि जिम खराब असण्याचा असं काही नाही, आपल्यात मेहनत करायची हिंमत पाहिजे. जिम कशी पण असली तरी चालते, कारण मसल्स हे बघत नाही ना, क्वालिटी बघत नाही. ते किती पेशंट येतं त्यांच्यावर ते बघतं. तर ते डंबल वगैरे नीट करतो ना, वॉर्मअप होईल, पुशअप वगैरे करतो, बेंच प्रेसला सुरुवात करतो. तर काहीच पाहिलंच नाही. तर काही सगळं सेट मारताना दाखवणार मी तुम्हाला. तुम्हाला टाईमपास नको आता. लाचचं सेट मारतं आहे, 10-10च्या प्लेटी आहेत. तर काही आता दुसरा सेट मारायला घेतला आहे अप्पर चेस्टसाठी. तर हे कितीचे 20-20चे आहेत. तर याचे पण मी किती 15 का 20 रेपिटेशन मारलं असतील. याच्यानंतर मी 25चा पण घेण्याचा प्रयत्न करतो, पण बघा तुम्ही पुढे जाऊ शकता. तर काही आता मी शोधत होतो डंबल, मला भेटतच नव्हतं. सगळं 30-25मध्ये कम्प्लीट होतं. तो आधी बघायला गेलो, पण नंतर बरे हो आणि तो असेल, पण नंतर बरं हे छोटा मोठा वाटतं. परत मी तिकडं बघायला गेलो, तो डंबल मी उचललेला तो 25चाच होता. पण ते बोललं काय तो असेल, तर परत मी बघायला गेलो, हां हे 2.25चं होतं, तो 30चा होता. तर बघा आता मी शहाणपणा करतो आणि उचलतं का नाही बघा मला. तर बघतो म्हणजे इथना असा वरती पुशच न झाला आणि मी हागलो आणि ठेवला डंबल. सगळी माझ्या मोठपर्यंत निघलेत. ते पण बोललं मला, ते दादा बोललं एवढं नाही वेट घ्यायचं. तर काही अशा प्रकारे मी आलो आहे इथे केबल क्रॉस मारायला. असंच बोलतात ना, काय माहिती नाही मला एवढा. केबल क्रॉसच बोलतात आय थिंक. तर केबल क्रॉस याच्यामध्ये लय प्रेशर येतं चेस्टच्या मध्ये, एकदम अशी हार्ड होतं चेस्ट. तर हा एक एक्सरसाइज मारला. माझा चेहरा बघा कसा झाला आहे, हागायला आल्यावर का आला चेहरा. तर काही याचे पण मी 3 सेट मारले, 1 प्लेट 2 प्लेट 3 प्लेट. आता सगळं काही दाखवत नाही मला, तुम्हाला पण बोर होईल. काय बरं एक्सरसाइज करताना दाखवत द्यायचं. मी एवढंच मारला, नंतर मग मी ठेवला.
तर काही चेस्टची एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. आता तुम्हाला काय वाटेल मी ट्रायसेप मारेन. ट्रायसेप विसेप नाही मारत आपण काय मारतो डायरेक्ट आता ॲप्स मारायला जातो. टी शर्ट पूर्ण भिजले मागून. बऱ्या पुरी विरी नव्हत्या. पुरी काय जिमला पोरा नाही येते या जिमला काय करणार देसी जिम आहे ना. तर काय ॲप्स मारतो कारण मी काय काल मारलं होतं बायसेप ट्रायसेप. कारण काल म्हणजे संध्याकाळी गेलो होतो तर लेग्स मारायचं होतं त्याच्यामुळे जराशी गडबड झाली म्हणून बायसेप ट्रायसेप जोर घेतला. हेच आहे असं वाटतं उद्याच येतील ॲप्स डायरेक्ट असं मारते मी. काय करणार माझा कॉन्फिडन्सला. तर काही अशा प्रकारे आपला वर्कआउट कंप्लीट झाला आहे आणि आता जातो घरी. डाएट बीट तुम्हाला दाखवतो कशी काय. असं असतं आपला रोजचा दिवस नसतं. कधी कधी मी संध्याकाळी येतो. काल संध्याकाळी आलो आणि काल मी बायसेप ट्रायसेप मारलं कारण ती गरमी होती. जे मारायची थाईच मारायची लवकरच बॉडी. चला आता डायरेक्ट घरी जाऊ. तर चला काही निघूया आता. मला लॉक करून जायला लागेल. मीच लॉक ओपन करून आणतो. सो चला आपला वर्कआउट कंप्लीट. ऊन बाग येते ते लॉक लावतो ते इथंच चावी असते. तर चला काही आता जाऊ पण घरी. आंघोळ वगैरे करू आणि नंतर मग नाश्ता करू. मग दाखवतो किती वाजले. बोला व्हिडिओ घेतो टाइमपास करतोय एक्सरसाइज नाही करत. 7:52 जवळपास आपण 50 मिनटं वर्कआउट केला आहे. अशी जिम बाहेरशी वाटत नाही जिम असं. चला काही जाऊ आता घरी आपण. तर काहीच मध्ये व्हिडिओ नाही घेतला कारण असे व्हिडिओ घेताना मग लक्ष जात नाही. मग तो लिंक तुटतं ती एक्सरसाइजची. त्यामुळे व्हिडिओ घेतले ना. त्याला काही जाऊ काही. तर काही वातावरण बघा नाही ते मस्त झालं. एकदम मस्त मस्त मस्त. तर काहीच काय वातावरण चिखल्याचे डोंगर. तर काहीच डोंगरीवरती एक मंदिर आहे त्याच्यावर व्हिडिओ टाकले नाही टाकलं टेन्शन नाही काही. वातावरण मस्तपैकी जिम करून आता घरी मस्तपैकी आंघोळ करून मस्तपैकी खा खायचा आणि नंतर मग मस्त एक कुठं जात. यही तो जिंदगी आहे मेरे भाई. चिखले तर काहीच पोचलं आता गावात. या बाजूला सुंदर असा तलाव. कधी एक दिवस वाटतं मी एक आपलं मंदिर शिरू शेठ. नमस्कार शिरू शेठ. आद्य आपण इतर झालं आद्य. अरे आपलाच व्हिडिओ चालू लाईट चालू. आंघोळ करतो आता नंतर फ्रेश होऊन तुम्हाला दाखवतो आपली डाईट. तर गाईज झालेली माझी आंघोळ वगैरे. आता नाश्ता करायला बसतो की ते बघा अशी आपली डाईट. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे काय असतात ते आपलं मक्याचं बीट कांदा काकडी टॅमॅटो असं सगळं आहे. आणि 4 अंडी आणि हे असंच काजू बदाम. नंतर अंड्यानंतर टेस्ट खराब होते ना. आणि मम्मीने हे बनवलं काय मँगोचं लाडू आंब्याचा लाडू बनवलं. तर असं आहे आपला डाईट. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही सिम्पल आहे.
आणि चेंज होईत राहतं, म्हणजे अंडी वगैरे नसतात सोमवारी, गुरुवारी, नाहीतर अंड्यांच्या जागी चिकन असतं बुधवारी वगैरे, असा आहे विषय. हा रोज असतं. तर गाईज कसा वाटला तुम्हाला मॉर्निंग रुटीन? व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओला. आता तेवढंच, बाय बाय.